15 त्रिकोण आहेत बघा. व्हेरी गुड. आता बघा हे 15 त्रिकोण आहेत बघताच सांगितलेले आहेत. समर्थ आणि सुभेशनी दोघांनी सांगितलेलं आहे. बघा हे त्रिकोण कसे मोजायचे त्यासाठी जास्त टेन्शन घ्यायचं नाही. हा बेस दिसतोय त्रिकोणाचा, त्या बेसला काय करायचं, नंबरिंग द्यायचं. 1 2 3 आणि 4 आणि 5. समर्थ आवाज बंद कर. 5. आता ह्या त्रिकोणाचा बेस काय करायचं, पकडून नंबरिंग दिल्यानंतर या सगळ्या त्रिकोणाच्या जे अंकाची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. म्हणजे याची बेरीज केल्यानंतर तुमचं काय येणार आहे, उत्तर किती येणार आहे, 15 येणार आहे. पण आता हे बेरीज करायला आपल्याला वेळ लागतो. मग आता ह्या बेरीज करण्यासाठी वेळ न लावण्यासाठी, तर न आपल्याला काउंट न करण्यासाठी आपल्याला एक सूत्र माहिती आहे. ओके. अंकाची बेरीज 1 ते 5 पर्यंत अंकाची बेरीज, 1 ते 10 पर्यंत अंकाची बेरीज, त्यासाठी आपण सूत्र आहे. बरोबर. मग पहिला अंक बरोबर, शेवटचा अंक अधिक त्याच्या पुढील अंक बरोबर, गुणिले त्याच्या पुढील अंक, म्हणजे शेवटचा अंक कोण आहे 5, त्याच्या पुढील अंक कोण आहे 6 भागिले 2 करतो. हे 15 येईल बघा. बे एक बे आणि बेत्रिक 6 आणि 3×5 15. ओके. तर हे 15 असं काढून. ओके. बेरीज न करता आपल्याला काढता आलं पाहिजे. ओके. चला व्हेरी गुड. हे पण समजलं. मग आता हा त्रिकोण घेऊया दुसरा. तर त्या त्रिकोणाचे पण आपल्याला काढता आलं पाहिजे बघा. ओके. एकूण त्रिकोण किती आहे दादा सांगायचं आहे. हा त्रिकोण मी तुम्हाला देतो आणि ह्या त्रिकोणा तुम्हाला सांगायचं. चल, एकूण त्रिकोण किती आहेत. आता हे त्रिकोण आहेत आपल्या लाईन बरोबर राहिले नाही, तर एकूण त्रिकोण किती आहेत तुम्हाला सांगता यायला पाहिजे. बघा आपण मोजूया त्रिकोण, याला पण ह्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. जसं की हे पद्धत घेतलं आपण, तर याच पद्धतीने आपल्याला सेम ऍज इट इज सॉल्व्ह करायचं. तर याला नंबरिंग देऊया 1 2 आणि इथे 3, आणि ह्याला पण नंबरिंग देऊया 1 2 आणि हा 3 आणि हा 4. ओके. मग ह्याचं 4 म्हणजे काय, शेवटचा अंक इथं 4 आहे. 4 गुणिले 5 बरोबर भागिले 2 बरोबर. मग काय होईल, बे एक बे आणि बे दोन्ही 4 आणि हे झालं 5 दोन्ही 10. 28. हे त्रिकोण किती झाले, ओके, हे त्रिकोण 28. 10 झाले. ओके. ओके 28. ओके. आणि ह्याची बेरीज करूया. 3 गुणिले काय पुढचा अंक 4 भागिले 2, बे एक बे आणि बे दोन्ही 4 बरोबर, आणि हे 3 दोन्ही 6. हे झाले किती, हे 10 आणि हे 6. टोटल किती आहेत आपले त्रिकोण, 6 आणि 10 अधिक हे 10 अधिक हे 6, तर टोटल किती झाले त्रिकोण 16. ओके. समर त्रिकोण किती आहेत बाळा, 16 आहेत. सुघोष आवाज बंद कर रे, आवाज बंद करा. ऐवजी बघा, बघा आपण काय करतो, असं ऍडिशन करतो. समजा 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5. तर याची ऍडिशन न करता, कारण हा क्रमवार संख्या आहे, क्रमवार संख्येची बेरीज करायचं असेल तर सूत्र आहे बघा. तर हे क्रमवार संख्या आहे, म्हणजे असे झाली 1 ते 5 पर्यंतची बेरीज बरोबर, अशी झालं. तर मग अशा वेळेस आपल्याकडे सूत्र आहे. तर आपण सूत्र काय आहे, सूत्र कसं आहे बघा. सूत्र क्रमवार संख्याची बेरीज बरोबर काय असतं सूत्र, पहिली शेवटची संख्या गुणिले शेवटची संख्या गुणिले काय असणार आहे आपलं, शेवटची संख्या गुणिले पुढील संख्या, त्या पुढील संख्या करायचं. ओके. पुढील संख्या भागिले 2. ओके. बघा शेवटची संख्या 5 आहे आपली, तर 5 लिहायची. पुढील संख्या 6 आहे, भागिले 2 करा. तर बे एक बे आणि बेत्रिक 6 म्हणजे 3×5 15. आलं का उत्तर. मग हे बेरीज करायला वेळ लागतं का ना बघा. 1 2 3 3 आणि 3 6 आणि 6 आणि 4 10 आणि 10 आणि 5 15. ओके. हे झालं वेळ लागला. ठीक आहे. मग आपल्याला इथं वेळ लागतो, आपल्याला वेळ कमी करायचा आहे, तर त्यासाठी हे सूत्र